होतो, मला राहुल शेवाळे घेऊन गेले होते, कसे राहतात लोक, कसे तिथे जीवन जगतात, हा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालंय, हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा. आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं मी आणि तू, आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू. आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे, असं आमचं नाही भूमिका. अरे त्याच्या मागं उभे राहा, त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा. आणि म्हणून हे सगळे साटे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होतं ते, एवढं आवडला. आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहीत आहे. तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात. स्वयं पोरं टोरं बोलली तर समजू शकतो, पण तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आहात. आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे. अरे विकासाला चालना द्या. काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण, काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं, सगळे प्रकल्प बंद होते, कारशेड बंद होता, सगळे रस्ते बंद होते, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, सगळं काय होतं. आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर. आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही. आणि त्याचबरोबर आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं, मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार, किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली, कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं, कोणी त्यांना सुविधा दिल्या, हे सगळं आहे. आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही, करू नये. आणि मी एवढंच सांगतो की भ्रष्टाचाराचे आरोप केले. कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविडमध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथं पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? आणि म्हणून मी एकच सांगतो, यामध्ये सांगा ना, हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा. अरे बिलकुल करायलाच पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हाला पण बोलायला येतं. मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता. अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली BMCने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटामध्ये? 15 ते 20 मिनिटामध्ये. हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून
मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे. मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही, परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सगळे ऍक्टर दुनिया कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा, शोधा. टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा, कोण आहे. सगळे बघा, यादी काढा, मग मराठी माणसाच्या बद्दल बोला. आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं. मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा असेल, विश्व मराठी साहित्य संमेलन असेल, सगळं असेल, जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे, एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं, डिपॉझिट संपलं, एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची, तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आरोप करून टाकायचे. त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत, मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या, कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. SRAच्या योजना, म्हाडाच्या योजना, बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या. इथं जितेंद्र आव्हाड आले. आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्यांना विचारा, ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं. जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही, ताबडतोब उभ्या सही करायचो. आणि त्याचबरोबर अरे पॉझिटिव्ह घेतलं ना, त्याचबरोबर हो तुमची त्याचबरोबर मी आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं असा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय करण्याची वेळ नाही, बरं, पण 3:30 करावं लागेल. अध्यक्ष महोदय, रात्री 3:30 म्हणत नाही, पहाटे 3:30 म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय. आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. अरे मी इथंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर, आव्हाड साहेब, तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते, ते आपण कसे नियमामध्ये बदल केले, त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली, हे मी सांगितलं. आणि हजारो लाखो घरं आता या मुंबईमध्ये होतील. मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल, ही भूमिका आपली होती. आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ द्या. काय तुम्ही पण काय केलं, आम्ही पण काय केलं, सांगा, ओपन आपली चर्चा होऊ द्या. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी, या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ करतात. खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो. डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो. आणि तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो. त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या. सर्व 26च्या 26 या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती, 2 वसाहती 3 वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम. आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं, कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ, त्याला सर्व सुविधा पाहिजे. 26च्या 26 सोसायट्या आपण सगळ्या ॲम्युनिटी तिथं देतोय. तिथं ग्राउंड देतोय, तिथं अभ्यासिका देतोय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय, सगळं देतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये 250-300 ठिकाणी झाला ना असलम. आणि दुसरी गोष्ट, तिथं जे काही औषधं वगैरे आहेत, आता मला या ठिकाणी हे आलंय
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील 4 वर्षासाठी 1106 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारीचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे आणि खड्डे तपासणीसाठी IIT मुंबई यांच्याबरोबर भास्करराव करार केलेला आहे IIT मुंबई बरोबर. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय या खऱ्या अर्थाने या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरीसुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली. सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाही आहे आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली. ही योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होतं आहे. आणि म्हणून याबरोबर रस्ते जाऊ द्या, स्वच्छता जाऊ द्या, STPचे प्लॅन्ट आत्तापर्यंत 15-20 वर्षामध्ये मुंबई महापालिकेचा एकही STP प्लॅन्ट नाही. असलं आहे का? आता होतोय म्हणजे कोणी केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी STPचं प्लॅन्ट नसल्यामुळे पूर्ण काळं प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय. समुद्र पूर्ण प्रदूषित होतोय. आता STP आपण प्लॅन्ट सुरू केल्यामुळे या ठिकाणी समुद्रातलं प्रदूषण कमी होईल, पाणी निळशार होईल, लोकांना त्याचा फायदा घेता येईल. का नाही केलं हे सगळं करण्याच्या गोष्टी होत्या. आणि म्हणून गेल्या लेकिन सरकार